अकोला शहरातल्या अशोक वाटिका येथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यातील समुदाय मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होतोय। दरवर्षीप्रमाणे कॅन्डल मार्च काढण्यात येतो आणि बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। येवला तालुक्यातील अंदरसूल गावातील मंगेश शिंदे या तरुणाने मक्याच्या बियांचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा या ठिकाणी साकारत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे। ही प्रतिमा साकारण्याकरिता 1068 मक्याच्या बियांचा वापर करण्यात आला आहे। वसमतच्या बस स्थानकासमोर हत्यार घेऊन फिरणाऱ्याची माहिती शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेला मिळाली होती। पोलीस जमादार संदीप जोंधळे यांनी आरोपीला शिताफीने हत्यारासह पकडला आहे। पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हत्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। राज्यासह देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी येथे आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैद्यकीय चिकित्सा कक्ष उभारण्यात आला आहे। मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे। सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले। बसप्पा शिवाजी साखरे असं वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। 1,500ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून याला रंगेहात पकडलंय। साक्री तालुक्यातील दातर्ती गावात शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली। बिबट्याच्या हल्ल्यात 15 शेळ्यांचा मृत्यू झाला। बिबट्याचा वाढलेला वावर आणि शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। दातर्ती येथील दादाजी देसले यांच्या शेतामध्ये असलेल्या शेडमध्ये शेळ्या बांधण्यात आल्या होत्या। बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये 15 शेळ्यांचा मृत्यू तर 3 शेळ्या जखमी झाल्या। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। पत्नीने घरात भिजवलेले हरभरे पतीने खाल्ल्याने दोघांमध्ये वाद झाला। त्यावर पत्नीने शिवीगाळ करून पतीला लाटण्याने मारहाण केली। त्यानंतर पतीच्या डोक्यात मिक्सरच्या भांड्याने मारहाण केली आणि यात उजव्या हाताच्या करंगळीचा जोरात चावा घेऊन नखही तोडण्यात आले। या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केलाय। जुनी मिल कंपाऊंड येथील दी स्क्वेअर बॉल येथे खुशी महिला गृह उद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून 2100 रुपये घेऊन काही महिन्यातच समूह चालकाने गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत। हजारो महिला दररोज भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत होते। गाळा बंद असून संपर्क सुद्धा होत नसल्याने महिलांनी डोक्याला हात लावलाय। नंदुरबारमधील तळोदा शहराला लागून गुजरातच्या आमोदा गावात बिबट्याने बालकावर हल्ला केला, परंतु आजूबाजूच्या लोकांनी वेळीच धाव घेऊन बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडून त्याच्यावर उपचार करून वाचवले। यावर आता लगेच गुजरात वन विभागाने त्या भागात पिंजरा लावल्यावर दुसऱ्याच दिवशी हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात आले। मुळशी तालुक्यातील एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालाय। विक्रम पारखी असे मृत झालेल्या पैलवानाचे नाव आहे। पैलवान विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावत मुळशी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता। हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाने हेल्मेट सक्ती केली आहे। अपघाताच्या प्रकरणात
वाढ होत असल्याने दुचाकी चालकासह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करण्यात आली। हिंगोली शहरामध्ये दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत आहेत। आता चालकासोबत मागे बसणाऱ्याला देखील हेल्मेट नसल्यास दंड आकारण्यात येईल असे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत। वारणा नदीवरील मांगले काखे पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पाहायला मिळाला। नदीत दूषित पाणी आल्यामुळे मासे मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे। सकाळपासून नदीपात्रात मृत मासे तरंगताना दिसले। यासाठी प्रदूषण महामंडळ काय करणार असा प्रश्न वारणा नदीकाठावरील नागरिक विचारतात। मेलेल्या माशांची दुर्गंधी मात्र नदीकाठावर दोन्हीकडे पसरलेली आहे। सिल्लोडच्या केरहाळा येथे शेतात मक्याची मळणी करण्यासाठी जात असताना मळणी यंत्र पलटी होऊन एका मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती आहेत। यासोबतच धोकादायक होर्डिंग देखील आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते। मनपाकडून आता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। त्यामुळे शहराच्या विकासासोबतच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे। दिव्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वर्गामध्ये घुसून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली। याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देणाऱ्या मुख्याध्यापिकेला पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात बेकायदेशीररित्या घरगुती गॅस ऑटो रिक्षात भरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। संभाजीनगर शहरातील जुना मुंढा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला मिळाली। त्यावर विशेष पथकाने जाऊन छापा टाकला। या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 2,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल आणि पोलिसांच्या पथकानं विविध चेकपोस्टवरती जप्त केलेल्या सुमारे 1 कोटींपेक्षा अधिक रकमेपैकी 82 लाखांची रक्कम सुनावणी घेऊन परत करण्यात आली आहे। तर याच काळात पकडलेल्या 16 लाखांच्या रकमेचा अधिकृत हिशोब देण्यास संबंधितांनी असमर्थता दर्शवल्यामुळे हे प्रकरण आता पोलिसांमार्फत न्यायालयामध्ये जाणार आहे। लाखनी तालुक्यातील मानेगाव जवळील आभास रेस्टॉरंट जवळच्या राष्ट्रीय महामार्ग 53ला काळविटाची जोडी रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात ट्रॅक्टरने नर काळविटला धडकल्याची घटना घडली आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आलं। निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान देण्यात आलंय। अंबरनाथ पश्चिमेच्या साऊथ इंडियन शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आले नाही म्हणून त्याच्या वर्ग शिक्षिकेने त्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने अमानुषपणे मारहाण केली। मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर गप्प असल्यामुळे आईने त्याला जवळ घेऊन विचारपूस केली असताना मुलाने शाळेत घडलेला प्रकार सांगितला। मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला। हा गुन्हा अजामीनपात्र असल्यामुळे आता या शिक्षिकेला अटकेला सामोरे जावे लागणार आहे।